सुप्रभात मित्रांनो, मी सुयोग लुष्टे. स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी मोबाईल यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव सुयोग लुष्टे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण अचानक प्लॅन ठरला आहे. काल रात्री सगळे आपले अचानक प्लॅन आहेत आणि आपण आता कर्जत प्लॅटफॉर्मवर उभे आहोत. कर्जतला पोहोचलो आहे. सकाळी किती वाजता निघालेलो आपण घरातून? 5:30ला निघालेलो घरातून आणि 5:30ला निघालो. 6 कितीची गाडी होती मी? 6:25ची गाडी पकडली आणि आत्ता पोहोचलो. आता किती वाजलं? 8 वाजले आता. आणि आम्हाला आता आमचं असं ठरलं आहे की कोथळीगडला जायचं. कोथळीगड का सोंडाई याच्यामध्ये आमचं जरा कन्फ्युजन होतं. तर आता आमचं पक्कं झालं आहे म्हणजे नक्की की कोथळीला जायचं. कारण कोथळीगडला बघण्यासारखं खूप आहेत, केव्ज वगैरे आहेत त्या आणि त्या अशा गुफेतून जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि बघा आता मोठा ॲमेझॉनचा पूल आपल्याला ओलांडायचा आहे. तर आता उतरलं. आता कसं जायचं इथून ते जरा नक्की करतो आणि तुम्हाला कसं जायचं तिथे किल्ल्यापर्यंत ते तुम्हाला नक्कीच सांगतो. पहिले आम्ही इकडून प्लॅटफॉर्मवरून इकडून एक एंडलाच आहे प्लॅटफॉर्मच्या इकडे हे आहे म्हणजे एक छोटा रस्ता जातो तिकडे. आता चाललो आहे, तिकडे गाड्या वगैरे भेटतात तर तिकडे चाललो आहे. तर कुठली गाडी भेटतो आहे, कसं जातो आहे, कुठला रूट पकडून कसं जायचं, कुठल्या गावात जायचं ते सगळं तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे लास्टपर्यंत ब्लॉग बघा, इंटरेस्टिंग ब्लॉग असेल. थांबा जरा आहे बघा, नुसते खड्डे रस्ते खड्डे नुसते बघा, नुसता पाणी चिखल तसं ना भेटून मला डायरेक्ट आता बघतो गाडीचं काय असेल. तर मित्रांनो, आता आपण कर्जतच्या एस टी स्टँडमध्ये आलो आहे आणि हा बघा हा कर्जतचा एस टी स्टँड आहे. तर इथं ती कुठली गाडी आहे रे? कशेळी आंबिवली गावाला जाणारी ती गाडी आहे. ती आम्हाला इथे मिळाली. ती 8:30चा टायमिंग आहे आणि आता 8 सव्वा 8 झालेत. तर आम्ही काहीतरी पहिले खाऊन येतो. इथं समोर दुकान आहे, तिथे तुम्ही तोपर्यंत काहीतरी खाऊ शकता. आणि इकडे या अशा एस टी लागलेल्या आहेत. तर आता काहीतरी खायला चाललो आहे पहिले आणि तिथून मग डायरेक्ट आम्ही आंबिवलीला उतरून डायरेक्ट ट्रेक तिकडून मग जरा पुढचं सीन मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आताच काही सांगत नाही, पुढचं डायरेक्ट तेव्हाच सांगेल. तर मित्रांनो, आंबिवलीवरून आपल्याला आंबिवलीला गाडीने सोडलेलं आहे आणि तिथून आपण एक वरती अशी ट्रेल जाते, ती तुम्ही पकडायची. असा रस्ताच आहे आणि तिकडे आल्यावर हे असे 2 रस्त्यांचे बायफर्गेशन होते बघा इथे. तर इथे 2 बोर्ड रस्ते जात आहेत. तर आपल्याला हा वरचा लेफ्ट साईडचा रस्ता वरचा घ्यायचा आहे आपल्याला. आणि अजून तरी पाऊण तासाची इथून ते पेठ गावात जायचं आपलं पेठ. तर ते गाव इथून एक चालत गेलो तर आपण पाऊण तासाचा रस्ता आहे. तर आता आपण चालत निघालो आहे. तर बघू किती उशीर लागतो आहे. आता चालतो आहे आम्ही आणि डायरेक्ट आता तुम्हाला शूट नाही करत, काय दाखवलं मी तर दाखवतो. आता डायरेक्ट पेठ गावात भेटतो मला. चला. तर मित्रांनो, आता आम्ही जवळजवळ 35 मिनिटं आले असतील ना. तेव्हा तुम्हाला दाखवलं ना 2 रस्त्यांचं बायफर्गेशन होतं. तिथून आम्ही 35 मिनिटं आले चालत आलो आहे वरती. खूप मोठी म्हणजे अशी चढण आहे, एकदम डाग आहे, एकदम वरती चढण. तुम्ही दमू शकता. आम्ही तर दमलो थोडा, म्हणजे नॉनस्टॉप आलो आम्ही. मध्ये व्ह्यू पॉईंट आहेत ते आपण येताना कवर करू म्हणून लास्टपर्यंत ब्लॉग बघा. ते व्ह्यू पॉईंट एवढे बाप आहेत ना, मध्ये मी तुम्हाला ते शॉट दाखवले असतील. पण आपण परत जाताना तिथं थांबणार आहोत. आणि मी काय म्हणत होतो, आता आपण एक थोडं चढून आल्यावर 35 मिनटं 40 मिनटं चढून आल्यावर इथे कसा थोडा प्लेन पठार असा लागला आहे. तर तिथनं आपला कोथळीगड कसा दिसतोय, कसा एकदम दिमागदार दिसतोय ते तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा समोर कोथळीगड. आता इथे एक गाव लागेल आपल्याला, पेठ गाव म्हणून. त्या गावातून आपल्याला ट्रेक चालू करायचा आहे. च्या पायथ्याशी पेठ या गावात भात शेती ही प्रामुख्याने केली जाते.
त्यामुळे येथे भात लावणीची मोठी लगबग सुरू होती. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला पेठचा किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला कोथळा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. कर्जतहून खेड कसूडकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिद्धगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. तर मित्रांनो, हे आहे पेदगाव आणि इथूनच आपल्याला असा एक रस्ता आहे वरती जायला आणि हा इकडे आपल्याला गड दिसतोय. तर इथे गावकऱ्यांना तुम्ही कुठे विचारलं पोटला आपला कोथळीगडला जायला रस्ता कुठला, तर ते तुम्हाला सांगतील. आणि असा गावातून रस्ता जातो बघा असा. आपल्याबरोबर अजून भरपूर असे ट्रेकर आहेत असे आलेले आहेत, म्हणजे ते पण चालता येतच. तर आपण पुढ्यात तर जाऊया पुढे. पाऊस पण आला आता. थोडं गावातून पुढे ट्रेक करून आल्यावर थोडं चालत चिखलाचा रस्ता एकदम खराब झाला आहे. आणि हॉटेल पेठ म्हणून असा एक हॉटेल आहे इथे. तर तिथून आपल्याला ही विरगळसुद्धा लागेल तुम्हाला इथे. तर इथून तुम्हाला हा राईट वरती चढून जातो आहे ना, तो रोड घ्यायचा आहे आणि सरळ आपला हा रोड जातो. दादा फुल एकदम ऑफ रोडिंग करतो का. हे असा रस्ता आहे. येता येता जरा सांभाळून या, कारण काय रस्ता चिखलाचा आहे. निसरडी वाट झाली आहे. अख्खा पाय जातोय चिखलात. इकडे या, माझ्याकडे बघा. आणि हे बघा बुटाची अवस्था बघा, एवढा पाय जातो चिखलात. हा पूर्ण रस्ता बघा असा. हे गाड्या वगैरे जाऊन रस्ता खराब झालेला आहे. आणि आता आपण चाललोय पुढे आपल्या किल्ल्याच्या दिशेने. तर हा रस्ता मार्ग आणि हा बघा, ह्या किल्ल्याची आपल्याला हे दिसते, किल्ल्याची भिंत दिसते इकडे. आणि हा असा रोड आहे. आणि हा बघा इथं काय नुसता लगदा झालेला आहे मातीचा, जायचं सरळ. आणि इथे बहुतेक रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता बनतोय बहुतेक इथे, म्हणून हे असं खडी टाकली, सगळी दगडी बिगडी टाकलेत. या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे. तर लवकरच इथे आता रस्ता बनतोय याचं आपल्याला याच्यावरून समजतंय. तर मित्रांनो, तिथे एक तुम्हाला कमांड लागेल. हा एक असं स्टॉल वगैरे लागेल, तुम्हाला माणसं सांगतील एक्झॅक्ट रोड. इकडून आपल्याला परत राईड घ्यायचा आहे. आणि हा समोर भव्य दिव्य असा किल्ला एकदम जवळून आता दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि रस्ता खूप खराब आहे आणि जरा सांभाळून या, चांगले शूज घालून या. काय ताई, काय बोलते? मका आहे, येताना घेतो. तर मित्रांनो, फायनली आता हा इथून चालू होतोय कोथळीगडचा थरारक ट्रेक. हा असा एकदम जंगलातून वाट आहे, तुम्ही बघू शकता एकदम. आणि या दगडावर बघा कसे झाडं उगवलेत आणि शेवाळे आले. एकदम दगड काळा का हिरवा आहे तेच समजत नाही. एकदम असे चादर पसरले जशी काय वेलवेटची दगडावर. आणि हा असा पूर्ण पावसामुळे सगळं वातावरण एकदम निसर्गरम्य, सगळं हिरवगार वातावरण. आणि आपला हा पावसाळ्यातला ट्रेक. पावसाळ्यात ट्रेक करण्याची हीच एक मजा आहे की एक वेगळीच वाईब असते पावसाळ्यात. हिरवळ असते, सगळीकडे पॉझिटिव्हनेस असतो. सगळे झाडं पानं फुलं सगळे अशी भरलेली असतात. त्यामुळे ट्रेक करायला की अजून एक नवीन ऊर्जा येते आणि वातावरण थंड असतं, त्यामुळे थकवा कमी होतो एवढंच. आणि हा आता ट्रेक आपला इथून चालू झाला बघा.
गावातून 3 किलोमीटर वर चढून आल्यावर पेठ हे गाव लागते. हा कोथळीगडचा पायथा आहे. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. खाली तळात काही पंचरसिक तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांद्रे खिंडीत जाण्यास पायवाट आहे. चला लिंबू पाणी लिंबू पाणी लिंबू पाणी लिंबू पाणी किती लाव? लिंबू पाणी 25 रुपये. 2 ग्लास 25 रुपये. 2 ग्लास कंपल्सरी पियायलाच लागणार. द्यायचे की आहे? हा? नक्की द्यायचे का? 25 रुपये द्यायचे. 2 ग्लास फ्री. 25 रुपये देऊन 2 ग्लास फ्री पाहिजे का बोला. चला लिंबू 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 आम्ही देतो ना. द्या मग. तर मित्रांनो इथं हे बघा इथं वरती पोचल्यावर भावेशचं दुकान आहे. याच्याकडे लिंबू पाणी वगैरे पियायचं. आपला मित्र आहे का? आपला मित्र आहे याच्याकडे लिंबू पाणी प्यायचं. वोकल फॉर लोकल. चला पाऊस गेलाय आणि आता आपण निघूया. इथून आहे ना गडाची एंट्रन्स आहे. इथून मधून भुयारी पायऱ्या आहेत आणि वरती डायरेक्ट गडावर तिकडे जाऊ शकतो. तर त्याआधी आपण इकडे ह्या साईडला ज्या गुफा आहेत साईडनी बाजूने त्याआधी एक्सप्लोर करू. मग परत इथे येऊ तोफांचं वगैरे जरा हे बी करू आणि मग आपण वरती जाऊया. तर चला आता गुफा एक्सप्लोर करू पहिले. या ही बघा गुफा आहे. गुफा नंबर 4 आहे ही. तर हे बघा कसं आहे पावर. तर मित्रांनो माफ करा ही गुफा नाही ही पाण्याचं टाक आहे. राईट साईडलाच गाड्याच्या जवळ आपण बुरुज आहे ना समोरचा तोफा लावला आहे तर तिथून राईट साईडला जा. इकडे पाण्याच्या टाकी आहे. पिण्यायोग्य पाणी आहे. फक्त काहीतरी झाडाचा पाला वाचोळा पडल्यानंतर हिरवं आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता एकदम चांगलं क्रिस्टल क्लिअर आहे. पिण्यायोग्य पाणी आहे म्हणजे. आणि असं आहे. आणि ह्या ठिकाणी अजून अशा बऱ्याच इकडे गुफा आहेत या लाईनीत. आपण हा पूर्ण असा वेडा मारून येणार होता आपण गाडाला. तर बघूया. आणि हे समोरचं दृश्य बघा. नुसता धुकं नुसता पाऊस सुरू झाला आहे. येईपर्यंत थोडा हळूहळू पाऊस होता पण इथं आल्यावर एकदम जोरात जणू काय पाऊस नुसता लागतोय माणसाला. कान फडवतोय. असा पाऊस आहे. असा पाऊस लागतोय नुसता. तर मित्रांनो तिथून पुढे आल्यावर परत इकडे अजून एक टाकी आहे बघा पाण्याची. हे वरतून पाणी असं झिरपतंय दगडातून. हे बघा हे तुम्हाला दिसत असेल. हे सगळं पाणी असं झिरपतंय आणि टाकीत पडतंय आणि टाकी भरली. आता इकडे पण एक टाकी आहे बघा. म्हणजे साठवणूक करण्यासाठी पाण्याची. ही तर एकदम मस्त आहे टाकी बघा. एकदम आत वगैरे जाऊ तुम्हाला खोलपर्यंत दिसतंय रे. काय पाणी आहे क्लिअर. अरे बापरे. हे बघा ही आहे ती टाकी. एकदम क्लिस्टर क्लिअर. तुम्ही पाणी पिऊ शकता. हे असं पाणी. आणि बघा मासे पण आहेत पाण्याच्यावर. चला तर आपण पहिले पुढे एक्सप्लोर करू आणि परत इथे येऊ आपण. तर चला पाण्याची टाकी. गुफा आहे ना ती गुफा ती मला बघायची. हे बघा हे रिस्की. हा रिस्की पाहिजे. हा पॅच थोडा रिस्की आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज जय. मित्रांनो हे जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर खरंच हे असेल काय बोलतात कॉन्फिडन्स असेल तरच करा. कारण खूप रिस्की आहे. तो मधला बॅच तो मधला हा उभा आहे ना त्याला पुढे येऊ दे पहिले. तो बॅच खूपच रिस्की आहे म्हणून. आणि तुम्ही पूर्ण शेवाळीचं हे झालेलं आहे. मी तर बोलत नाही जास्त कॅमेऱ्यात बघत नाही पण मी चालतोय. तुम्ही बघू शकता. हे बघा आणि मित्रांनो याच्या पुढे आल्यावर तुम्हाला हे बघा
इकडे तुम्ही पहिले बघून चालत जा, कारण का इकडनं बघा एवढाच आहे उभा राहायला जागा. इथून डायरेक्ट घसरणीचं डायरेक्ट दरी आणि हा झाड मस्त एकदम सुंदर दिसतं या ठिकाणी. आणि हे पाण्याची एकदम मोठी टाकी, सर्वात मोठं टाक आहे. मला माहीत नाही, पण आत्तापर्यंत बघितल्या 2-3 त्याच्यापेक्षा मोठी वाटते. तर पुढे अजून बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते. पूर्ण आपण घेरा मारून जाणार आहोत, परत पुढच्या त्या साईडने येणार आहोत. तर चला आता पुढे जाऊया आपण. चला बघा, तुम्हाला तिकडून थोडं पुढे आल्यावर आहे ना, इथे असं कोठार आहे. कोठार म्हणजे धान्याचं कोठार आहे असं दिसतंय. दाखवतो आतून. बघा त्याचा बाहेरचं आहे बघा, असं वाज जरा वेगळाच येतोय. तर हे बघा असं बांधकाम आहे. आणि हे बघा असं बाहेरून आहे. ही कपार आहे वरती. आणि हे बघा 2 असे रूम आहेत. हे बघा 2 धान्याची कोठार आहेत. हे एक हे किती मोठं आहे बघू शकता. जवळजवळ 10x20 ची खोली आहे जशी काय. असं आहे हे रूम. ही 10x10 ची, ही 10x20 ची. एवढं मोठं आहे. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या दिशेने. चला. तर मित्रांनो, तिथून पुढे तिथे बसलेलो आपण आणि जरा फोटोज वगैरे काढले, निसर्ग जरा निहाळला. पुढे चालत आलो आणि इकडे अजून एक पाण्याचं टाक आहे. ह्या गडावर पाण्याच्या टाक्याची सोय खूप आहे, म्हणजे पाण्याची सोय खूप आहे. टाके भरपूर आहेत पाण्याचे. तो तिथपर्यंत टाका आहे, पूर्ण असा मोठा टाका आहे इथे पाण्याचं. आणि शेंदूर वगैरे फासलेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता. आणि हा बघा व्ह्यू इकडे तर बघा, धुक्याने अक्षरशः थैमान मांडलेला आहे. काय म्हणशील कैलास? मस्त आहे ना एकदम. काय बोलतो परत? अरे हो मित्रांनो, आपल्याबरोबर कोण कोण आले ते इंट्रो करायचं विसरूनच गेलो. तर आपल्याबरोबर आपला आज जीवलग आपला लंगोटी यार कैलास, कल्पेश माडिक आणि आपला वरद मित्र आपला आज नवीन जोडलेला आहे आपल्याबरोबर. ह्याचा मित्र आहे, स्कूल फ्रेंड. तर तो आज आपल्याबरोबर जोडलेला आहे. आणि इकडं बघा नुसता सह्याद्री. कम टू सह्याद्री. हे काय आहे? हे तुम्ही आता बघताय ते आहे, आम्ही अनुभवतोय. तुम्ही बघताय, तुम्ही व्हिडिओच्या मार्फत अनुभवताय. हे आहे स्वर्ग, खरं स्वर्ग. तर मित्रांनो, ह्या सह्याद्रीमध्ये फिरताना नवीन नवीन वळणावर सह्याद्रीचं नवीन नवीन रूप बघायला मिळतं आपल्याला. तर त्यातलंच आता इकडे बघा तुम्ही, इकडे आता ऊन पडलेलं, क्षणार्धात एकदम ऊन गायब आणि धुकं. पाऊस चालू झाला आहे. आणि इकडे धुकं तर बघा, इथं धुकंचं तर आता तिकडे जाऊन आपण बघूया धुका, अजून व्ह्यू बघूया तिकडे. आणि एकदम खुश, एकदम असं पॉझिटिव्ह वायफुल माहोल. आणि सगळे खुश आहेत तिकडे. आपल्याबरोबर 2-3 मित्र पण आहेत, म्हणजे अजून बाकीचे ट्रेकर्स पण आहेत. सह्याद्री आला तुम्हाला येताना खूप कष्ट आहेत, पण एकदा वरती पोचलात माथ्यावर तर सह्याद्री तुम्हाला कुणालाच निराश करणार नाही. त्या कष्टाचं चीज सह्याद्री केल्याशिवाय ठेवत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर आता चला आपण पुढे अजून एक्सप्लोर करू. अजून असं एका ठिकाणी थांबलो, प्रत्येक ठिकाणी थांबावं असं वाटतं. एका ठिकाणी थांबलो का अर्धा तास जातोयच काय पण करू. तुम्ही आलात, तुम्हाला जर चालायला जमत असेल तर शेवाळे बघा चिकट झालं आहे. मी कसा वर राहिलो बघा. तरी असा कैलास वरती चढला आहे. आणि ही अशी गुफा आहे. इथे तुम्ही जरा आडोशाला राहू शकता, म्हणजे थांबू शकता. इथे तुम्ही मॅगी वगैरे बनवू शकता. तर कल्पेश तुम्हाला दाखवलं बघा. बघा इथं एक पाण्याचं टाक आहे. नुसते पाण्याच्या टाकी खूप येते बघा. आता थांबत नाही तर पटकन पुढे जात राहतो. इथं पण एक आहे अजून एक. आपण अर्धा गडाला प्रदक्षिणा मारले तर पुढचं ते बघा गडाला प्रदक्षिणा मारले. इथं पण एक पाणी. तर मित्रांनो, आपण तिकडून आता चालत आलो आणि बघा इकडे वरती आहे ना मंदिर का काहीतरी गुफा टाईप आहे. आपण जाऊन एक्सप्लोर करू. पण इकडून एक वाट आहे. त्या पायऱ्या अशा अवशेष दिसते आणि दरवाजाचा अवशेष सुद्धा दिसतोय. ही वाट मला पण जरा आपण बघू ना, विचारू काकांना वरती. तर चला त्या मंदिरात जाऊ आणि जरा बसू. मंदिर आहे का गुफा आहे बघूया चला.
इकडून वरती जायचा रस्ता आहे, इकडून आपण वरती गडावर जाऊ शकतो. आणि ह्या इकडे एक गुफा आहे, ती पहिले एक्सप्लोर करू आपण. ही गुफा आहे, हे इथं मंदिर आहे. त्याच्या ईशान्येला 22 किलोमीटरवर एक सुळका आहे. या सुळक्यावरच हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याशी गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातूनच कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला घेऊन जातो. तर मित्रांनो आता खायला बसलो, जेवायला जरा इथे या गुफेमध्ये. आणि बाबांनी एकदम धूर केलाय म्हणजे. आणि ॲम्बियन्स बघा काय तयार झालं लाईटिंगमुळे, एकदम ॲस्थेटिक लाईट वाटते. फोटो वगैरे काढलेत भरपूर. आणि इकडे कांबळा देवीचं मंदिर आहे. आणि आता जेवून घेतो, खाऊन घेतो जरा. ओके. कुठली ही देवी? ही कुठली? कळमजाई देवी. आणि तो भैरवनाथ. भैरवनाथ काय? भैरवनाथच्या अंगाची एक दोघं सरी. हा ते दोन आहे. अच्छा. म्हणून येत नाही म्हणून हे पब्लिकला काय बनायचं? नाही तर ते इथं काय म्हणतात? आणि का सगळे कपडे सहित आतमध्ये. हा पण हे खांब भीम अजून हे सगळं जपणूक केली पाहिजे. आता तुम्ही करताय तुमच्यासारखी हे म्हणून ते आहे सगळं चांगलं. हवाईचा माणूस नसतं बसतं एवढी घाण होती. मग ते आता बघा किती स्वच्छ आहे. घरात पण नसतो सगळी आपल्याकडे. साफ करतो मी. तुमचं नाव काय बोलला? तुमचं नाव काय? नारायण मारुती गावात. हो काय. रस्ता सुद्धा आता साफ करा जेवायचं म्हणजे पाणी दिले दुखला. बरोबर. काय आलं? पैसे पडलेत कुणाचे तरी पैसे पडलेत. पैसे पडलेत कुणाचे तरी. पैसे ती देवापुढे ठेवल्या ती पडले नसतील. देवापुढे आतमध्ये जायचं तर नाही दरवाजात, पण चप्पल नाही काढली म्हणून दरवाजा देवापुढे ठेवली. ते मग देवाची तर आतमध्ये चप्पल नसेल काढली आत जायला दरवाजामध्ये ठेवली. तर मित्रांनो इकडून आपण त्या गुफेतून आल्यावर ह्या अशा पायऱ्या आहेत, हे आपल्याला चढत जावे. चल या. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा करून ठेवण्यासाठी करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने मानकोजी पांढरे यांना फितुरी केली आणि रात्रीच्या काळोखात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरती सैन्य कापून काढले. हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुल फतह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काजी हैदरला 70,000 रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले. तुझी बॉटल लागली आठवत त्याला. आता आपण पोहोचलो येऊन दरवाजाजवळ. किल्ल्याचा जो दरवाजा आहे हा असा सुंदर दरवाजा आहे. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय वरती आणि एकदम वरती आल्यावर निसर्गाचा एक वेगळं रूप बघायला भेटलं सह्याद्रीचा आपल्याला. आणि एकदम ऊन सावली आणि धुक्याचा नुसता खेळ चालू आहे. नुसता पावसाची एवढी जोरात सर आली होती पण ती यातील काही क्षणात पाऊस गायब झाला, धुकं आलं, धुकं गायब झालं, ऊन आलं, असं सगळं चालू आहे. तर इकडे तुम्ही एकदम क्लिअर वातावरण बघताय बघा. इकडे सगळं क्लिअर आहे पण इकडे बघा
धुका म्हणजे एकदम पांढरा शुभ्र असा एकदम काहीच समोर दिसत नाही एवढं धुका इकडे या साईडला. बरोबर बरोबर. हे आपले सगळे ट्रेकर मित्र सगळे आलेले आहेत इकडे. कुठं आलात तुम्ही? खारघर. आज शनिवार रविवारी गर्दी असते, आज शनिवार आहे म्हणून आहेत बरेच ट्रेकर सगळे आलेले आहेत. ते काका आहेत असे सगळे 50-60 वर्षाचे, ते पण आलेले ट्रेकला. तर त्यांचा पण एक ग्रुप आहे. तर हे असं निसर्ग अनुभवू शकता तुम्ही ट्रेकला येऊ. हे काका पण आले ट्रेकला. काका तुम्ही कुठून आलात सगळे? मुंबईवरून. चेंबूर. आम्ही इथून ठाण्यावरून. हां. तुम्ही दर रविवार शनिवार रविवार करता का? वा. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची 2 टाकी आहेत. खेकडा. मित्रांनो हे बघा इथे इंद्रधनुष्य दिसतात. तुम्हाला दिसतं का? ग्रीन ग्रीन. हे बघा हा पट्टी पूर्ण झाडांमुळे त्याचा कलर ग्रीन दिसतोय बघा. हा पट्टी, ही पट्टी पूर्ण आहे बघा. आणि हा व्ह्यू. आपण त्या तिथून आता उतरतोय आपण आणि आपण त्या तिथं कोथळी गडावरून ते बघा तिकडे वरती होते टोकावर एकदम तिकडनं असं चालत 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 इकडून 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 आता हा व्ह्यू एक मस्त प्लॅटू आहे. इथं आम्ही थांबायला जरा फोटो विटो काढायला आलोय म्हणून तुम्हाला इथे येताना थांबलो नाही. आता आम्ही बोललो जातानाच आपण थांबू म्हणून आम्ही आता इथं थांबतोय. आणि धबधब्यांची रांग बघा, ही बघा पूर्ण रांग आहे. आणि हा आपला कोथळी गड. धबधबे दिसतात भावा. तर मित्रांनो इथे अर्धा तास वेळ घालवला. किती वेळ घालवावा सह्याद्री तरी कमीच आहे. तर आता निघायची वेळ आली. खूप उशीर झाला आहे.
आणि एकतर एस टी पण भरपूर गेल्यात आणि आता काय एस टी किती वाजता काय माहीत नाही. 5ची एस टी आता किती वाजल्यात ते पण मला माहीत नाही एक्झॅक्टली. निघायची खूप मोठी गडबड चालू आहे. निघतोय या सुंदर अशा जागेला मी जागेचा निरोप घेतोय. परत कधीतरी येऊच या जागेवर आणि निसर्ग एकदा मी डोळ्याने परत पाहून घेतोय. तुम्ही पण पाहून घ्या बघा. ह्या निसर्गाला परत आपण नक्कीच भेट देऊ. आणि आता निघतोय तर खाली काय अजून सीन असेल ते दाखवतो आणि नाहीतर मग स्टेशनला डायरेक्ट ब्लॉग एंड करेन. तर चला हा ब्लॉग इथपर्यंतच होता पण आता बघूया काय दाखवलं तर नाहीतर मी एंड करतो. तर चला खाली उतरूया, उशीर झाला आहे. बाय. तर मित्रांनो ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि इथे आंबिवली गावाचा जो स्टॉप आहे बस स्टँड एस टी स्टॉप तिथे येऊन बसलो आहे. हे बघा हे असं. तर इथे आम्हाला आता एस टी एक आली आहे पण ती वरती गेली तर तिला अजून अर्धा तास लागणार आहे आणि आता वाजलेत म्हणजे 5:45 झालेत आणि आम्हाला एक गाडी नाही सगळ्यांना आणि ती गाडीला अजून उशीर होणार आहे म्हणजे 6 सव्वा 6 वाजतील वाटतं यायला. असा प्रॉब्लेम झाला आणि ते जे प्रायव्हेट गाडीवाले आहेत ते बोलतात एकाची 100 आणि जर प्रायव्हेट करून जायचं तर 700. तर आम्ही कसे पैसे नाही वगैरे माणसं. तर आता आम्ही असा निर्णय घेतला आहे एस टीनेच जावं आणि ह्याला त्याला थांबवतो आहे मध्ये रस्त्यात. कोणी आम्हाला सोडतं आहे का. तर तुम्ही पण जर येत असाल तर तुम्हाला ही 5:30ची एस टी आहे. ही आज लेट झाली खूप नाही तर 5:30ची आहे. तर तेवढ्या ह्याच्यात तुम्ही ट्रेक कंप्लीट करून खाली या नाहीतर मग तुम्हाला दुसरा काय ऑप्शन नाही. ही इथे एक हे आपल्या गाड्यात त्याच्यानेच तुम्हाला प्रायव्हेट गाड्यांनीच जायला लागेल हे करून. तर असं आमचा आता प्रॉब्लेम झाला आहे. तर आता बघूया कसं काय होतं आहे आणि आमच्याबरोबर हे पण आहेत. हे पण ठाण्यावरूनच आहेत सगळे. तर ते पण आहेत. ते चौघं आहेत आम्ही तिघं आहोत आणि तिथे दोघं तिघं आहेत जरा ते पण उभे राहिले सगळे गाडीच्याच वाट बघतायत आणि वरती गाडी वरती गेले एस टी आहे ती आणि एकच एस टीची खूप कमी आहे त्यामुळे. तर बघूया आता एस टीने जातो कसं जातो. आता जाणार तर एस टीनेच बहुतेक पण बघूया काय होतं. तुम्ही ही जरा काळजी घ्या एवढ्या गोष्टी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंदाचा असे क्षण झालेला आहे. इकडे सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि एस टी आलेली आहे. कडक आली चला 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 एस टी आली चला. नुसता दूर नुसते घसरलेत पोरं एस टी मध्ये. बस बस बस. तर मित्रांनो आता आपण कर्जतला पोचलोय आणि ट्रेनमध्ये बसलोय आणि CST फास्ट आपल्याला मिळाली आणि हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करतोय. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं ते रोजचंच आहे. आणि आता आपण ट्रेनमध्ये बसलोय आणि आपल्याबरोबर म्हणजे तिथे आपल्याला जे भेटलेले मंडळी ते पण ठाण्याचेच आहेत आणि एक दादा आणि एक ताई आहे ते आहेत बोरिवलीचे. तर ते आता ते पण आपल्याबरोबरच आहेत. तर आपण सगळे सोबत चाललो आहे आता घरी. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तुम्हाला काय करायचं ते माहिती आहे. लाईक शेअर सबस्क्राईब जर आवडला तर असा फोर्स नाही. आणि आता भेटूया अशाच एका मराठमोळ्या ब्लॉगमध्ये पुढे. तर कधी जाऊ ट्रेकिंगला ते बघू. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला दाखवते सगळे बसलेत बघा हे सगळे. चला चला लास्ट बाय बोला. चला चला लास्ट बाय. चला आता मी इथेच ब्लॉग एंड करतोय. भेटूया असं त्यांचं राहिलं होतं.